काहीही प्लॅन न करता अचानक ठरलेला प्लॅन म्हणजे तो हा आजचा. दुपारी 3:30 वाजता त्यांचा फोन येतो आणि तू 1 तासामध्ये तयार हो, आपल्याला बाहेर जायचे. आणि मग मी अर्ध्या तासातच रेडी झाले आणि आम्ही निघालो कोटमगावच्या जगदंबा मातेच्या दर्शनाला. तसं तर दरवर्षी नवरात्रीमध्ये आम्ही जातोच, पण 6व्या किंवा 7व्या माळेला जातो आणि यावर्षी तर 2ऱ्या माळेलाच गेलो. आणि अचानक कोणाच्या हे डोक्यात नव्हतं की आज जायचं, आणि हे अचानक त्यांनीच प्लॅन केला आणि त्यांनीच करून सांगितलं आणि मग आम्ही निघालो. दुपारी 4:30 वाजता निघालो, 6 वाजता पोहोचलो. आणि एवढी मोठी जत्रा असते ना तिथे, जवळपास 1 किलोमीटरपर्यंत पूर्ण स्टॉल वगैरे लागलेले असतात. आणि 1 किलोमीटर अंतराच्या आधीच गाडी स्टॉप करायची आणि मग तिथनं आत पायी जायचं आणि त्यानंतर देवीची ज्योत लावायची. त्यानंतर आतमध्ये जाऊन दर्शन घ्यायचं. दर्शन वगैरे सगळं झालं आणि आजी आजोबा सोबत असले की नातवांसाठी काय काय घेऊ आणि काय काय नाही असं होऊन जातं. आमच्या आजी आजोबांचं तर असंच आहे. त्रिशाने तिथे मेहंदी काढली, तिच्यासोबत मीही काढली आणि त्यानंतर तिथे खूप छान असं भजन कीर्तनाचा कार्यक्रमही सुरू होता. आणि खरं सांगू नाही, इथे मला माझ्या आजीची फार आठवण आली. आज तिला जाऊन 7 महिने पूर्ण झाले.